अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे अमावस्या। तर अमावस्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नसेल बघितला तर नक्की बघा आणि संध्याकाळी पण तुम्ही हे उपाय करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता उद्यापासून मार्गशीर्ष महिना लागणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातल्या 5 गुरुवारी, आता ह्या वर्षी 5 गुरुवार पडणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातले, तर 5ही गुरुवारी कोणकोणत्या सेवा करायच्या महालक्ष्मीच्या अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत। त्याच्यामुळे तुम्ही उपवास धरणार आहात, तुम्ही पूजा मांडणार आहात, तुम्ही माता लक्ष्मी सेवा करणार आहात, तर हे सुद्धा सेवा तुम्ही नक्की करा। कोणकोणत्या सेवा आहेत, कशा करायच्या त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी, जसा श्रावण महिना असतो महिनाभर आपण महादेवांची सेवा करतो, तसा हा मार्गशीर्ष महिना आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीच्या रोज जरी ह्या सेवा तुम्हाला करता आल्या, याच्यामध्ये एक तरी सेवा करता आली तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा महिनाभर, किंवा गुरुवारी आता नाही करता आली महिनाभर तर ठरवून गुरुवारी करायची, थोडासा वेळ काढायचा आणि ह्या सेवा करायच्या। अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की कुंकुमार्चन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सर्वात प्रभावी ही सेवा आहे, कारण ते त्यांचं आसन आहे आणि जिथे विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीची कृपा अखंड असते। तर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र नाही तर तुम्ही अगोदर श्रीयंत्र आणून घ्या आणि त्याच्यावर सेवा करा। कुंकुमार्चन कसं करायचं ते आपल्या चॅनल व्हिडिओ आहे, तर तो पण नक्की बघा। तर कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे, श्रीयंत्रावर करायचं आहे। श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही आणून घ्या, छोटं का होईना आणून घ्या आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करा। तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतोय आपल्याला 16 वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, कुबेरांचा मंत्र म्हणायचा आहे, त्याच्यानंतर नवार्ण मंत्र म्हणायचा आहे आणि कमालात्मक मंत्र म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। अतिशय साधी सोपी सेवा आहे, जास्त अवघड नाहीये, पण खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे। तर कुंकुमार्चन तुम्हाला गुरुवारी करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या दरवाजावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी करायचं आहे। तर जमलंच तर रोज केलं तरीही चालेल, पण गुरुवारी मात्र आवर्जून करा। त्याच्यानंतर तुमच्या दरवाजावर, आता आपल्या दरवाजावर आपण शुभ लाभ लिहितो, आपल्या चांदीचे पावलं आपण लावतो, तर तुमच्या दरवाजावर भले स्वास्तिक काढलेलं असो, म्हणजे आपण नुसतं चिटकून द्यायला असतं ते असलं तरीही तुम्ही थोडंसं गाईचं तूप घ्यायचं, त्यात हळद टाकायची आणि ते स्वास्तिक, त्यानं स्वास्तिक तुमच्या दरवाजावर हे काढायचं आहे। हे अतिशय शुभ स्वास्तिक मानलं जातं आणि लक्ष्मी कारक आहे, लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतं। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या दरवाजावर, मेन दरवाजावर थोडं हळद आणि थोडंसं गाईचं तूप मिक्स करून तुम्हाला ते स्वस्तिक तुमच्या दरवाजावर काढायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला किचनची तुमच्या पूजा करायची आहे, म्हणजे अन्नपूर्णाची पूजा करायची आहे, गॅसची पूजा करायची। गॅसच्या ओट्यावर सुद्धा, म्हणजे जे गॅसची समोरची जी भिंत असते, स्टाईल असते, त्याच्यावर पण तुम्हाला हे गाईच्या तुपानी आणि थोडीशी हळदीनं तुम्हाला ती स्वास्तिक तिथे पण एकदा काढायचं आहे आणि त्याची पण तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे। गॅसची पंचोपचार पूजा करायची आहे, कारण हे जर पूजा तुम्ही जर तुमच्या घरात जर केली तर अन्नपूर्ण मातेचा तुमच्या घरामध्ये वास असतो, धनधान्याची कमतरता तुमच्या घरामध्ये अजिबात पडत नाही। हे सुद्धा तुम्हाला गुरुवारी करायचं आहे। तर तुम्ही पूजा करताना, आता तुम्ही सकाळी पूजा मांडली किंवा सायंकाळच्या वेळेस मांडली, दुपारी मांडली, केव्हाही पूजा जर मांडली आणि तुमची पूजा पूर्ण झाली, महालक्ष्मीची पूजा पूर्ण तुमची झाली की तुम्ही श्री सूक्ताचं पठण करायला अजिबात विसरू नका। जर भले तुम्ही कुंकुमार्चन केलं, कुंकुमार्चन करताना आपला श्री सूक्त म्हणावं लागतं, पण ती झाली कुंकुमार्चनची सेवा। पण पूजा झाल्यावर एक वेळेस का होईना तुम्ही तिथे पूजा झाली आणि थोडंसं शांत तिथे बसायचं आणि हात जोडून श्री सूक्तचं पठण करायचं, कारण श्री सूक्त हे लक्ष्मीची स्तुती आहे आणि लक्ष्मीची स्तुती आपण जर केली तर तिची अधिक कृपा आपल्यावर होत असते। त्याच्यामुळे तुम्ही श्री सूक्ताचं पठण करायला अजिबात विसरू नका। तर पूजा पूर्ण झाली, तुमची आरती नैवेद्य झाली की संध्याकाळच्या वेळेस तुमचं आवरून झालं तरीही तुम्ही तेव्हा पण तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या सेवा करा, असं नाही की तुम्ही एकदाच बसून पूर्ण सेवा करून घ्या। तुम्ही घरातली कामं करत राहायचं आणि ह्या सेवा पण करत राहायचं। सकाळी पूजा मांडली की थोडी एक कुंकुमार्चन करून घ्यायचं, त्याच्यानंतर घरातली कामं आवरली की दुपारी तुम्ही सेवा करू शकता, सायंकाळच्या वेळेस करू शकता, संध्याकाळची कामं आवरली संध्याकाळी पण ह्या सेवा करू शकता, कधीही करू शकता, पण सेवा तुम्ही करा, टप्प्याटप्प्याने करा। त्याच्यानंतर आता हे झालं श्री सूक्त। त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे।
आपल्याला माहिती आहे की विष्णू सहस्रनाम ही विष्णूंची सेवा आहे, अतिशय प्रभावी ही सेवा आहे। ही सेवा जर आपण आपल्या घरात जर केली तर अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते, कारण विष्णूंची सेवा आहे ही। विष्णूंची सेवा आपण केली तर लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती, आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते। चिरकाल लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये होत असते। त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम पठण सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा। त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे। आता हे काही सेवा मी तुम्हाला सांगते त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत। गुरुवारी तुम्ही रोज जर याच्यातून कोणती एक सेवा जर केली तरी चांगलं अतिशय उत्तम होईल, पण तुम्हाला नाही करता आलं तुम्ही गुरुवारी ह्या सेवा करा। तर विष्णू सहस्रनाम झाले की तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। जास्त मोठ्याल्या सेवा नाही, खूप छोट्या आहेत, पण खूप जास्त प्रभावी आहेत। आपल्या घरावर त्याचा खूप जास्त प्रभाव पडत असतो, आपल्या घरातल्या व्यक्तीवर त्याचा खूप जास्त प्रभाव पडत असतो। आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळायला लागत असतं। चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत असते, अखंड लक्ष्मी कृपा आपल्या घरावर असते। त्याच्यामुळे ह्या सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत। लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत, घरातल्या महिलांनी ह्या सेवा करायच्या आहेत, कारण त्या दिवशी उपवास असणार आहे, त्यांना मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मीची सेवा पूजा पाठ करणार आहात। त्याच्यामुळे ह्या सेवा सहसा महिलांनी करायचा प्रयत्न करा। घरातली कुलस्त्री जी असते तिनं जर लक्ष्मीला आव्हान जर केलं तर लक्ष्मी घरामध्ये येत असते। घरातल्या कुलस्त्रीनंच ह्या सेवा करायच्या। तर ह्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत। तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणायची। कमळगट्ट्याच्या माळीवर पण तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, कुबेरांचा मंत्र म्हणायचा। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर नवरत्न मंत्र म्हणायचा, आणि ती माळ तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्यापाशी तुम्ही ती माळ ठेवून देऊ शकता, तिला अर्पण करायची ती माळ। किंवा ती जर मूर्ती नसेल तर तुम्ही आपल्या कुलदेवीला सुद्धा ती माळ ठेवू शकता। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, तुम्हाला जमत नसेल आणायला, तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ का होईना तुम्ही त्या दिवशी आणा आणि तिच्यावर सेवा आवर्जून करा। तर अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत। पूर्ण सेवा प्रभावी आहेत, सगळ्यात जास्त प्रभावी पूर्ण सेवा आहेत। तर पूर्ण सेवा करायचा प्रयत्न करा, थोड्या करून तुम्ही प्रयत्न करा, एकदम करू नका। कारण घरातली पण कामं असतात, त्या दिवशी कामं करून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत। कारण सगळ्यांना असं वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी राहावी, पैसा टिकून राहावा, आपण जे कष्ट करतो त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळावं। तर याच्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या सेवा कराव्या लागतील। तर नक्की करा। गुरुवारी करायच्या आहेत, 5ही गुरुवारी करायच्या आहेत, कारण ह्या वर्षी 5 गुरुवार आहेत। तर आपण म्हणजे खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला 5 गुरुवार ह्यावेळेस मिळाले आहेत। 5व्या गुरुवारी पण ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत, कारण त्या दिवशी अमावस्या आहे। तर अमावस्या दिवशी कोणत्याही सेवा जर केला त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त पडतो। तर नक्की ह्या सेवा करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रोज करते। श्री स्वामी समर्थ।